नमस्कार मित्रांनो, मी एम जे. सध्या देशामध्ये सुरू असलेले एकदम सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे निवडणूक आयोग आणि मतदार यादी यामधील दुबार मतदार आणि फ्रॉड मतदार असं एक जी चर्चा आहे. सध्या तरी देशातील सत्ताधारी पक्ष असो की विरोधक या सगळ्यांनीही निवडणूक यादीमध्ये दुबार मतदार आहेत असं एक प्रकारे मान्यच केलेलं आहे आणि ते निवडणूक आयोगाने सुद्धा मान्य केलेलं आहे. पण आज देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये एक गोष्ट लक्षात आली की आज नव्याने की नुसता दुबार मतदार नसून ते सर्व मतदान या ठिकाणी झालेलं आहे. तर हे दुबार मतदान झालेलं या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधून उघडकीस येत आहे. तर देशाच्या निवडणूक आयोगाला जर न्यूट्रल आहे असं वाटत असेल किंवा आपण आहेत असं जर निवडणूक आयोगाचं म्हणणं असेल तर निवडणूक आयोगाने याला एक आरोप म्हणून न पाहता आपल्याला एक संधी आहे आणि आपण न्यूट्रल आहे हे देशासमोर सिद्ध करण्याची वेळ आज या ठिकाणी आल्याचं दिसून येत आहे. तर प्रामुख्याने सन्माननीय राहुलजी गांधी साहेबांनी एका महिलेचं एक आयडेंटिटी दाखवून आणि त्या महिलेने 22 ठिकाणी मतदान केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर निवडणूक आयोगाच्या सर्वसाधारण एखाद्या निवडणूक घोषणा करत असताना पत्रकार परिषद आपण आजपर्यंत पाहत आलेलो आहेत. तर निवडणूक अधिकारी फक्त असं चावी दिल्यासारखं येतात आणि ते स्क्रिप्ट वाचून परत जातात किंवा त्यावेळेस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं ते उत्तर उडवाउडीचे देत आहेत असं निदर्शनास येत आहे. जर विरोधी पक्ष जे बोलत आहे ते सत्य आहे किंवा त्यात काहीतरी आहे असं जनतेची सुद्धा भावना आता तयार होत आहे. तर या भावना किंवा निवडणूक आयोगाला जर आपण खरंच न्यूट्रल आहे हे जर सिद्ध करायचं एक संधी आहे तर निवडणूक आयोग उत्तर देत असताना एक गोष्ट लक्षात येते की उडवाउडीचे उत्तर देत आहे. म्हणजे काहीतरी शंका निर्माण निवडणूक आयोग स्वतःच जनतेमध्ये करत आहे. तर निवडणूक आयोगाचं एक सरळ सोपं काम आहे. ज्यावेळेस मतदान करत असताना आपण नंबर ऑफ सिरियलने नाव नोंदवून त्याचं सही घेत असतो आणि त्याचा एक व्हिडिओ फुटेज जरी आपण सहज दाखवलो 22 ठिकाणी ती व्यक्ती आली का नाही. जर ती व्यक्ती आलीच नाही कुठंतरी एका ठिकाणी तर आली असेलच ना का 22च्या 22 फेक मतदान आहे हे सहज सिद्ध होण्यासारखं आहे आणि हे जनतेला आता पटत आहे. जर भारतातील लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर निवडणूक आयोगाने या गोष्टी सर्वांसमोर दूध का दोन्ही आणि पाणीचं पाणी करायला काही हरकत नाही. निवडणूक आयोग हे एक संधी म्हणून याकडे पाहावं लागेल आणि भारताची लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाला जर खरंच निवडणूक आयोग कुठंतरी चुकला असेल चुकीला माफी आपल्या देशाच्या कायद्यानुसारच आहे. माफीचं साक्षीदार म्हणून आपल्याला माफी करता येते. बऱ्याच ठिकाणी असं झालं.